श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगते. मुनींनो, मार्कंडेय महामुनींनी आपल्या तपश्चर्येने कामावर विजय मिळवला. त्याचा परिणाम विष्णू परमात्म्यांचं दर्शन त्यांना झालं. भगवंतांनी आपल्याला काय पाहिजे वर मागा म्हटल्यावर मार्कंडेय महामुनींनी आपल्या मायेचं दर्शन मला घडवा अशी प्रार्थना केली. त्यावरती भगवंतांनी त्यांना आपल्या मायेचं दर्शन घडवलं. जेव्हा मार्कंडेयांना महामायेचं दर्शन घडलं, स एव मनुभूयेदं नारायण विनिर्मितं वैभवं योगमायाया स्तमेव शरणं ययौ. मार्कंडेय मुनींनी नारायण निर्मित योगमाया वैभवाचा अनुभव घेतला आणि तो भगवंतांना शरण आला. सूत म्हणतात, मार्कंडेयांनी हात जोडले आणि मार्कंडेय म्हणाले, प्रभू, आता मला कळलं की ज्या मायेने ती खरीच आहे असं वाटून मोठमोठे विद्वान सुद्धा का मोहित होतात ते खरंच कळलं. शरणागतांना अभय देणाऱ्या आपल्या चरणकमलांनाच मी शरण आलोय. सूत म्हणतात, तमेव निभृतात्मानं वृषेण दिवि पर्यटन रुद्राण्या भगवान रुद्रो ददर्श स्वगणैर्वृतः. अशा प्रकारे शरणागत झालेल्या मार्कंडेयांना पार्वतीसह नंदीवर स्वार होऊन आकाश मार्गाने फिरणाऱ्या भगवान शंकरांनी पाहिलं. सुतांची स्वारी म्हणतीये, मार्कंडेयांना ध्यानावस्थेमध्ये बघून पार्वती देवी महादेवांना म्हणाल्या, भगवन, या ब्राह्मणाकडे बघा. वादळ शांत झाल्यावर लाटा आणि मासे शांत झालेला समुद्र जसा दिसतो तसा शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण शांत झालेला हा मुनी आहे. सर्व सिद्धी देणारे साक्षात आपणच असल्यामुळे आपण याला तपश्चर्येचं फळ द्या. असं पार्वती देवी म्हणाल्यावर महादेवांची स्वारी म्हणते, देवी, हा ब्रह्मर्षी कोणत्याही वस्तूची किंबहुना मोक्षाचीही आशा करत नाही. याला मोक्षाची पण इच्छा नाही, कारण याला अविनाशी भगवंताच्या ठिकाणी परमभक्ती प्राप्त झाली आहे. देवी, तरी सुद्धा आपण या महात्म्याशी बोलू, कारण संतांचा सहवास मिळणं हाच माणसाच्या दृष्टीने फार मोठा लाभ आहे. महादेव म्हणतायत की संतांचं भेटणं, संतांचा लाभ केवढा मोठा. सूत म्हणतायत, एवढं बोलून सर्व विद्यांचे प्रवर्तक, सर्व प्राण्यांच्या हृदयात असलेले आणि संतांचे आश्रय भगवान महादेवांची स्वारी मार्कंडेय मुनींजवळ आली. मार्कंडेयाच्या मनोवृत्ती त्यावेळेला निरुद्ध असल्यामुळे त्याला आपल्या शरीराचं किंवा जगायचं अजिबात भान राहिलं नव्हतं. त्यामुळे त्याला विश्वाचे आत्मा साक्षात भगवान गौरीशंकर आपल्या समोर आलंय हे कळलं नाही. भगवान कैलासाधिपतींनी ते जाणून वारा ज्याप्रमाणे छिद्रात शिरतो त्याप्रमाणे योगमायेने मुनींच्या हृदयामध्ये प्रवेश केला. मार्कंडेयांना दिसलं की त्यांच्या हृदयामध्ये भगवान महादेव आलेत. त्यांच्या मस्तकावर विजेप्रमाणे चमकणाऱ्या पिवळ्या धमक जटा शोभतायत. 3 डोळे, 10 हात, ज्यांचं उंच शरीर उगवणाऱ्या सूर्यासारखं तेजस्वी आहे. त्यांच्या शरीरावर व्याघ्राजीन पांघरलंय आणि हातामध्ये त्रिशूळ, खट्वांग,
ढाल, रुद्राक्षमाळ, डमरू, भिक्षापात्र, तलवार आणि धनुष्य हे आयुध घेतलेली आहेत. बिभ्राणं सहसा भातं विचक्षरुधि विस्मितः. आपल्या हृदयामध्ये अचानक प्रगट झालेल्या भगवान महादेवांना पाहून मुनी आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे काय आहे? कुठून आलंय? या वृत्तींचा चित्तात उदय झाल्याने त्यांची समाधी उतरली. डोळे उघडून पाहिलं तर तिन्ही लोकांचे एकमेव गुरु रुद्रं त्रिलोकैक गुरुन् ननाम शिरसा मुनिः. पार्वती गणांसह महादेवांची स्वारी आलेली आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून नमस्कार केला. त्यानंतर मुनीने स्वागत, आसन, पाद्य, अर्घ्य, गंध, पुष्पमाळा, धूप, दीप आदी उपचारांसह भगवान महादेवांची, पार्वती मातेची गणांसह पूजा केली आणि म्हटलं, हे सर्व व्यापक आणि सर्व शक्तिमान प्रभो, आपण आत्मानुभूतीने पूर्ण काम आहात. ज्या आपल्यामुळेच जग आनंदपूर्ण आहे, त्या आपली मी काय सेवा करू? मी आपल्या त्रिगुणातीत सदाशिव स्वरूपाला आणि सत्वगुणाने युक्त अशा शांत स्वरूपाला नमः शिवाय शांताय सत्वाय प्रमुढाय च रजोजुषेप्य घोराय नमस्तुभ्यं तमोजुषे. प्रभो, आपल्या स्वरूपाला नमस्कार असो, आपल्यालाही नमस्कार असो. मी आपल्या रजोगुणयुक्त सर्व प्रवर्तक स्वरूपाला, तमोगुणयुक्त अघोर स्वरूपाला आणि सत्वगुणाने युक्त अशा शांत स्वरूपाला नमस्कार करतो. सूत म्हणतात, मार्कंडेयाने संतांचे परम आश्रम असलेल्या देवाधिदेव भगवान महादेवांची स्तुती केली. तेव्हा भगवान महादेव त्यांच्यावर संतुष्ट झाले आणि अतिशय प्रसन्न चित्ताने म्हणाले, वरं वृणेश्वनः कामं वरदेशा वयंत्रयः. ब्रह्मदेव, विष्णू आणि मी असे आम्ही तिघेही वर देणाऱ्यांचे स्वामी आहोत. आमचे दर्शन कधी व्यर्थ जाणार नाही. आमच्याकडूनच मरणशील मनुष्य सुद्धा अमृतत्वाची प्राप्ती करून घेतो. म्हणून तुझी जी इच्छा असेल तो वर तू मागून घे. ब्राह्मण सत्शील, शांतचित्त, अनासक्त, प्राण्यांवर प्रेम करणारे, कोणाशी वैर न करणारे, समदर्शी आणि आमचे निस्सीम भक्त असतात. सगळे लोक आणि लोकपाल अशा ब्राह्मणांना वंदन करून त्यांची पूजा उपासना करतात. मी भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू सुद्धा अखंड या सगळ्यांचा आदर करतो. असं महापुरुष मी, विष्णू, ब्रह्मदेव, आपण स्वतः आणि सर्व जीव यांच्यामध्ये जराही भेद पाहत नाही. केवळ पाणी म्हणजे तीर्थ नाही, फक्त जडमूर्तीच देवता नाही. कारण तीर्थ आणि देवता पुष्कळ दिवसानंतर पवित्र करतात, परंतु महात्म्यांचं दर्शन तात्काळ पुण्यवान करतं, पुनीत करतं. म्हणून आम्ही सगळे देव ब्राह्मणेभ्यो नमस्यामो, आम्ही सुद्धा ब्राह्मणांना वंदन करतो. भगवान महादेव हे सांगतायत मंडळी, कारण ते ब्राह्मण जे ब्रह्मजानाति ब्राह्मणा, ते चित्ताची एकाग्रता, तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान आणि समाधीच्या द्वारे आमचे वेदमय रूप धारण करतात. महापापी आणि अत्यंज सुद्धा तुम्हासारख्या महापुरुषांचे चरित्र श्रवण आणि दर्शनानेच शुद्ध होतात. मग तुमच्याशी संभाषण, सहवास आदी शुद्ध होईल, यात काय नवल. चंद्रभूषण भगवान शंकराचे धर्माच्या रहस्याने परिपूर्ण असे अमृतमय बोलणे कानांनी अत्यंत तन्मयतेने ऐकून मुनीची तृप्ती झाली नाही. भगवंताच्या मायेने पुष्कळ काळपर्यंत भटकल्याने अतिशय थकले होते.
आता शंकराच्या वाणीरूप अमृताचे प्राशन केल्याने त्यांचे सर्व क्लेश नाहीसे झाले. ते म्हणाले, भगवंताची ही लीला, अहो ईश्वर लीलेयम दुर्विभाव्या शरीरिणाम. भगवंताची ही लीला माणसांच्या आकलन शक्तीच्या पलीकडची आहे. कारण आपल्यासारखे सगळ्या जगाचे स्वामी असून ते त्यांच्या अधीन असणाऱ्या आमच्यासारख्या पामरांना वंदन करतात. भगवान, आमचं तुम्ही वर्णन करताय. धर्माविषयी सांगणारे साधारणतः प्राण्यांना धर्माचे रहस्य आणि स्वरूप समजावून सांगण्यासाठी धर्मानुसार आचरण करतात आणि त्यालाच दुजोरा देतात. तसेच जो कोणी धर्माचे आचरण करील त्याची आपण प्रशंसा करता. जादूगार ज्याप्रमाणे पुष्कळ खेळ खेळवतो, पण त्या खेळांमुळे त्याच्या प्रभावात काही उणेपणा येत नाही, त्याचप्रमाणे आपण आपल्या मायामय वर्तनाने कुणाची वंदन स्तुती केली तरी त्यामुळे आपला महिमा कमी होत नाही. आपण माझी स्तुती केलीत, पण आपला महिमा आहे तो आहेच. एखाद्या स्वप्न पाहणाऱ्याप्रमाणे आपण आपल्या मनानेच संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आणि स्वतः हिच्यामध्ये प्रवेश करून स्वतः कर्ता न होताही कर्म करणाऱ्या गुणांच्या द्वारे कर्त्याप्रमाणे आपण स्वतःला भासवत आहात. म्हणून तस्मै नमो भगवते त्रिगुणाय गुणात्मने केवलाया द्वितीयाय गुरवे ब्रह्ममूर्तये. भगवान, आपण त्रिगुण स्वरूप असून त्यांच्या आत्मा आहात, केवल अद्वितीय ब्रह्मस्वरूप गुरु आहात. म्हणून मी आपणास वंदन करतो. कन्मृणेनु परं भूमन वरंत्वद वरदर्शनात. हे अनंता, आपल्या श्रेष्ठ दर्शनाखेरीज मी आपल्याकडून दुसरा कोणता वर मागू? आपल्या दर्शनानेच माणसाच्या सर्व कामना पूर्ण होऊन तो सत्य संकल्प होतो. स्वतः परिपूर्ण असून भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणाऱ्या आपल्याकडे मी एक वरदान मागतो देवा. तेही असं आपल्या ठिकाणी, आपल्या शरणागत भक्तांच्या ठिकाणी माझी अचल भक्ती असावी. मंडळी, बघा, महादेव प्रसन्न झाले. वर माग म्हणताय. काय मागितलं? आपल्या चरणाच्या ठिकाणी आणि आपल्या भक्तांच्या ठिकाणी माझी भक्ती असावी, असं वरदान मार्कंडेय मुनी मागतायत. भगवान प्रभू रामांची स्वारी ज्या वेळेला निजधामाला जायला निघाली त्याही वेळेला मारुतीला बघितलं. मारुती, आम्ही तुला चिरंजीव करतो, तुला इथे थांबावं लागेल. त्यावेळेला मारुतीरायांनी पाहिलं, ठीक आहे, आपण म्हणताय मी थांबेन, पण मला इथे थांबवायचं असेल तर प्रभो मज एकच वर द्यावा. काय? या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव असावा. कधी न चळावे चंचल हे मन, श्रीरामाया चरणापासून जोवरी भूवर राम कथानक तोवरी जन्म असावा. जोपर्यंत भूमीवरती रामकथा आहे तोपर्यंतच मला जन्म असावा. असं वर देत असाल तर मी इथे राहतो. भक्तांचं हे वैशिष्ट्यच आहे. यासाठी आपल्यालाही ही भक्ती साधली पाहिजे, अशी भगवंताला आपणही प्रार्थना केली पाहिजे. मंडळी, मार्कंडेय मुनीने आपल्या सुमधुर वाणीने जेव्हा भगवान शंकरांची अशी स्तुती आणि पूजा केली तेव्हा त्यांनी पार्वतीच्या प्रेरणेने त्यांना म्हटलं, महर्षी, तुमच्या सर्व कामना पूर्ण होत परमात्म्याच्या ठिकाणी तुमची अनन्य भक्ती राहो. कल्पांपर्यंत तुमचे पवित्र यश राहो आणि तुम्ही अजर आणि अमर होवो. ब्रह्मन ज्ञानंत्रैकालिकं ब्रह्मन विज्ञानं च विरक्तिकं. महादेवांची स्वारी म्हणतीये, ब्रह्मतेज धारण करणाऱ्या
तुला तिन्ही काळातील ज्ञान असो, वैराग्ययुक्त विज्ञानही प्राप्त हो, तसंच तू पुराणांचाही आचार्य हो. सूत म्हणतात, एवं वरांस मुनय. त्रिलोचन भगवान महादेव अशा प्रकारे मार्कंडेयाला वर देऊन मार्कंडेय मुनीची तपश्चर्या, त्याचे प्रलयासंबंधीचे अनुभव भगवती पार्वतीला सांगतात आणि तिथून निघून जातात. भृगुवंश शिरोमणी मार्कंडेय मुनी त्यांच्या महायोगाचे परम फल प्राप्त करून घेतात. मार्कंडेय मुनी अनन्य भक्त अजूनही पृथ्वीवर विहार करीत असतात. ज्ञानसंपन्न मार्कंडेय मुनीने भगवंताच्या योगमायेची जी अद्भुत लीला अनुभवली, तो खरा प्रलय नव्हता, पण काही अज्ञानी लोक अनादिकालापासून हा खरा प्रलय होतात असं म्हणतात. हे भृगुश्रेष्ठा, मी आपल्याला हे जे मार्कंडेयांचं चरित्र सांगितलं, ऐकवलं, ते भगवान चक्रपाणींचा प्रभाव आणि महिमा यांनी भरलेला आहे. हे जे श्रवण करतात, कीर्तन करतात, हे दोघेही कर्मवासनांमुळे प्राप्त होणाऱ्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतात, अशी कथा तुम्हाला सांगितली. श्रोते हो, अशा प्रकारे मार्कंडेयांचं चरित्रही आपण ऐकलं. आता उद्या, परवा आणि गुरुवारी या 3 दिवसांमध्ये आपण श्रीमद भागवताची अंग उपांग आयुध ह्या सगळ्या गोष्टींचं रहस्य, याबरोबर श्रीमद भागवत ग्रंथाची संक्षिप्त विषयसूची, ज्याला आपण प्राकृत ग्रंथ भाषेमध्ये अवतरणिका म्हणतो, ही अवतरणिका आणि विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमद भागवत ग्रंथाचा महिमा 3 दिवसात 3 विषयांनी बघून येणाऱ्या मार्गशीर्ष वद्य पंचमी गुरुवार या दिवशी गेल्या 1 वर्षापासून आपण ऐकत असलेल्या या श्रीमद भागवत ग्रंथांच्या छोट्या छोट्या भागांची समाप्ती करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.